स्वामींचं अस्तित्व हे अक्कलकोटमध्येच आहे, तर हे अक्कलकोटमध्येच का आहे? असं मुंबई का नाही, पुणे का नाही? असं म्हटलं जातं की अक्कलकोटच्या ह्या भूमीमध्ये ना आधी एक विद्यानगर नावाचं गाव होतं. अक्कलकोट हे त्याचं आधुनिक काळात आलेलं फारसी किंवा अरबी भाषेमधलं नाव आहे. मूळ नाव विद्यानगर होतं. विद्यानगरचं पुढे प्रज्ञापूर नाव झालं आणि प्रज्ञापूरचं नंतर अक्कलकोट झालं. विद्या, प्रज्ञा आणि अक्कल म्हणजे सेमच. आणि असं म्हटलं जातं की सरस्वती नदीच्या तीरावरती हे वसलेलं शहर होतं आणि महानगर होतं आणि तिथे अनेक सिद्ध साधकांचं तिथे वास्तव्य असायचं. आणि ह्या पवित्र भूमीमध्ये भगवान दत्तात्रेयांनी अनेक अवतारांना, सिद्ध पुरुषांना दीक्षा दिल्याची दाखले आहेत. आणि तिथे भगवान दत्तात्रेयांचं मूळ अस्तित्व आहे. गाणगापूर, पंढरपूर आणि तुळजापूर या 3 ऊर्जा क्षेत्रांच्या त्रिकोणाच्या मध्ये वसलेलं हे अक्कलकोट नावाचं, विद्यानगर नावाचं गाव आहे. आणि तिथे जिथे आज गुरुमंदिर म्हणून उभं आहे, जिथे आज स्वामींचं गुरुपीठ आज जिथे आहे, त्या गुरुमंदिरमध्ये आई जगदंबेचं प्रगट स्वरूप आहे. तिथे चैतन्य स्वरूपात वास करते असं म्हटलं जातं. आणि त्याच ठिकाणी मग स्वामींच्या आज्ञेवरनं बाळप्पा महाराजांनी गुरुपीठ स्थापन केलेलं आहे. त्यामुळे स्वामी अक्कलकोटला येऊन त्यांनी राहिलेले आहेत. कारण अक्कलकोटच्या भूमीतून विद्येचा प्रचार झालेला आहे, नेहमीच अध्यात्माचा प्रचार झालेला आहे, धर्माचा प्रचार झालेला आहे. त्यामुळे अक्कलकोटला पुण्यभूमी, त्यानंतर विद्येचं स्थान असं अनेक त्या नावाने ओळखलं जातं.